Hello students, today we will start with the next part of halogen derivatives. In previous lecture we have completed the nomenclature, that is common name system and IUPAC name system. After that, today we are going to start with the new part, that is methods of preparation of alkyl halides. अल्काइल हॅलाइड्स तयार करण्याच्या पद्धती किंवा अल्काइल तयार करण्याच्या मेथड्स आपण विचारात घेणार आहोत. हियर इन दिस पार्ट दे हैव गिवन अस 3 preparation methods. First method is from alcohol. You know, alcohols are represented by formula ROH. From this alcohol we can prepare alkyl halides, and to convert this alcohol into alkyl halide there are 3 methods in our syllabus. First is using halogen acid. म्हणजे अल्कोहोल घ्यायचं, त्याची रिएक्शन हॅलोजन ऍसिड बरोबर करायची, म्हणजे HX बरोबर करायची. मग त्याच्यामधला OH जातो, त्याच्या जागेवर यातला काय येतो X, आणि तुम्हाला मिळणारं कंपाऊंड जे असतं ते RX मिळतं, त्याला आपण म्हणतो अल्काइल हॅलाइड. दुसरी त्यातलीच मेथड आहे युजिंग फॉस्फरस हॅलाइड्स. फॉस्फरस हॅलाइड्स 2 प्रकारचे असतात. एक आहे PX3 फॉस्फरस ट्राय हॅलाइड, आणि दुसरा आहे PX5 म्हणजे फॉस्फरस पेंटा हॅलाइड. तर फॉस्फरस ट्राय हॅलाइड आणि फॉस्फरस पेंटा हॅलाइड वापरून आपण अल्कोहोलचा OH घालवू शकतो, त्याच्या जागेवर हॅलोजन आणू शकतो ClBr किंवा I. त्याच्यानंतर तिसरी मेथड आहे युजिंग थायोनील क्लोराइड. थायोनील क्लोराइड इज नथिंग बट SOCl2. SOCl2 is sulfonyl chloride or thionyl chloride. याचा वापर करून सुद्धा आपण OH च्या जागेवर इथला काय आणू शकतो Cl. म्हणून तुम्हाला या तिन्ही मेथड्स मध्ये अल्कोहोलचा OH घालवून इथं X म्हणजे हवा तो हॅलोजन आणता येईल. याच्यामध्ये फॉस्फरस हॅलाइड्स म्हटलंय, मग त्याचं क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड जर आपण वापरलं तर मिळणार अल्काइल क्लोराइड, ब्रोमाइड किंवा आयोडाइड मिळू शकतो. त्याच्यानंतर युजिंग थायोनील क्लोराइड म्हटले, या मेथड मध्ये मात्र SOCl2 वापरत असल्यामुळं आपल्याला मिळणारा कंपाऊंड हा क्लोराइडच मिळेल, ब्रोमाइड, आयोडाइड मिळणार नाही. दिस इज प्रिपरेशन मेथड नंबर 1. we will discuss in details afterwards. Second is from hydrocarbons. दुसरी मेथड आहे हायड्रोकार्बन्स पासून. You know, hydrocarbons are either saturated or unsaturated, aliphatic or aromatic. Here we are going to use alkane and alkene. आपण याच्यामध्ये अल्केन आणि अल्कीन हे 2 कंपाऊंड्स वापरणार आहोत. जेव्हा आपण अल्केन वापरू तेव्हा अल्केनचं हॅलोजनेशन करून आपल्याला अल्काइल हॅलाइड्स मिळवता येतात, आणि जेव्हा आपण अल्कीन्स वापरू तेव्हा अल्कीन मध्ये ऍडिशन ऑफ HX असं आपल्याला करता येतं. HX may be HCl or HBr or HI, and we can add HCl, HBr or HI to the alkene. Here you will see 2 types of alkenes. One is symmetrical, another is unsymmetrical. In case of unsymmetrical alkene, we observe Markovnikov's rule and anti-Markovnikov's rule, which we have studied in 11th class. And last method is halogen exchange. जे मुळात जे कंपाऊंड इथं असेल ते अल्काइल हॅलाइडच असेल. अगोदरच्या अल्काइल हॅलाइड मधला हॅलोजन काढायचा, त्याच्या जागेवर नवीन हॅलोजन आणायचा, त्याला म्हणलं जातं हॅलोजन एक्सचेंज. त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे तिला म्हटलंय फिंकेल्स्टीन रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये अल्काइल क्लोराइड किंवा ब्रोमाइडचं रूपांतर आयोडाइड मध्ये केलं जातं.
आणि another reaction is Schwarz reaction. In this, alkyl chlorides and bromides are converted into corresponding fluorides. तर या पद्धतीनं आपल्याला त्यांनी ज्या वेगवेगळ्या प्रिपरेशन मेथड्स आहेत त्या लिस्ट आउट करून दिलेल्या होत्या. मी तुम्हाला सांगितल्या एक एक करून आपण मेथड त्यातली पाहणार आहोत. फर्स्ट मेथड इज फ्रॉम अल्कोहोल and in this method we are going to prepare alkyl halides from alcohols, and alcohols are converted into alkyl halides using 3 different reagents. We will see one by one what are different reagents useful for conversion of alcohol into alkyl halide. Here first they have given is reaction of these alcohols with hydrogen halide or halo acid, which is represented by formula HX. तर आपण अल्कोहोलची रिएक्शन हायड्रोजन हॅलाइड किंवा हॅलो ऍसिड बरोबर करणार आहोत. आणि तशी रिएक्शन केली की अल्कोहोलचा OH जातो, त्याच्या जागेवर काय येऊ शकतो इथला X तयार होतो RX. त्याने आपल्याला असं दिलेलं आहे पहा ROH reacts with HX using suitable catalyst or suitable reagent असा आपण तिथं वापरू शकतो. आणि मग तिथं जे आपण वापरणार आहोत सुटेबल कॅटलिस्ट, सुटेबल रिएजंट किंवा सुटेबल कंडिशन आपल्याला इथं वेगवेगळ्या वापराव्या लागतात. सुटेबल कंडिशन वापरून आपण इथला काय घालू शकतो हा OH, त्याचा जागेवर काय आणू शकतो X. मग आपल्याला मिळतो RX plus H2O. This RX is nothing but alkyl halide. Thus, alcohol when reacted with halogen acid using suitable condition, it gets converted into alkyl halide, which is nothing but RX. आता HX म्हणजे काय असू शकतं, तर HCl असू शकतं, HBr असू शकतं, HI असू शकतं. पैकी HI मधली बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त असते, म्हणून HI ची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असते. HI इज मोस्ट रिएक्टिव्ह, त्याच्यापेक्षा कमी रिएक्टिव्ह असतो HBr, सगळ्यात कमी रिएक्टिव्ह असतो HCl. You can write like this also. HI is better reactive than HBr is better reactive than HCl. Alcohols are of 3 types: primary alcohol, secondary alcohol, and tertiary alcohol. Out of these 3 alcohols, reactivity of alcohol is most reactive alcohol is the tertiary alcohol. Hence, order of reactivity of alcohols is tertiary is more reactive than secondary than primary. ही अल्कोहोलची रिएक्टिव्हिटीची ऑर्डर आहे, ही HX ची रिएक्टिव्हिटीची ऑर्डर आहे. त्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. मग आपण आता काय काय वापरू शकतो, तर HCl वापरताना इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 असं वापरतो आपण. HCl gas in presence of anhydrous ZnCl2. Combinedly, it is called as Lucas reagent. Combinedly त्याला काय म्हटलं जातं, लुकास रिएजंट. आणि हा लुकास रिएजंट जर आपण वापरला तर प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल तिघांचा विचार आपण केला तर त्याच्यामधलं टर्शियरी अल्कोहोल ZnCl2 न घेता सुद्धा रिॲक्ट होतं. सेकंडरी अल्कोहोल HCl ZnCl2 दोन्हीच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्ट होतं, पण थोडं उशिरा. आणि हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे
तो HCl ZnCl2 जरी घेतलं तरी हीट केल्यावरच रिॲक्ट होतो. म्हणून आपल्याला माहिती पाहिजे या रिॲक्शनच्या कंडिशन्स अशा आहेत. प्रायमरीला कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 दोघं लागतं, हीट करावं लागतं. सेकंडरीला फक्त कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 लागतो, हीट करावं लागत नाही. टर्शियरीला फक्त कॉन्सन्ट्रेटेड HCl चालतो, ZnCl2 सुद्धा लागत नाही. त्याच्यावरून आपण रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर अशी विचारात घेतो की टर्शियरी इज ग्रेटर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. इथं आपण जे आता लिहिलं त्या रिॲक्शन्स आपल्याला इन जनरल आहेत, आपण पर्टिक्युलरली लिहू शकतो. पर्टिक्युलर कंपाऊंड जर आपण एखादं घेतलं तर त्याच्या रिॲक्शन्स कशा लिहिल्या जातात. See, here is say C2H5OH, it reacts with HCl in presence of anhydrous ZnCl2. Heating, it gives you C2H5Cl plus H2O. म्हणजे इथाइल अल्कोहोल HCl बरोबर रिॲक्ट झाल्यावर तुम्हाला इथाइल क्लोराइड मिळतं. इथाइल अल्कोहोल इज प्रायमरी अल्कोहोल. Likewise, you can take secondary alcohol CH3CH, OH, CH3. If you react this with HCl and ZnCl2, no heating is needed. You will get CH3CH, Cl, CH3 plus H2O. हे secondary alcohol होतं, हे secondary alkyl halide मिळेल. टर्शियरी अल्कोहोल आपण असं लिहितो CH3 3 टाइम्स COH. त्याची रिॲक्शन नुसत्याच HCl बरोबर केली, तिथं जरी आपण अनहायड्रस ZnCl2 वापरला नाही तरी रिॲक्शन होते आणि तुम्हाला मिळतं CH3 थ्राइस C आणि Cl प्लस H2O. प्रायमरी अल्काइल क्लोराइड, सेकंडरी अल्काइल क्लोराइड, टर्शियरी अल्काइल क्लोराइड. Immediate turbidity is obtained in case of tertiary alcohol. Turbidity is obtained after short time in case of secondary alcohol, and turbidity or white PPT is only obtained on heating. Hence, primary alcohol has less reactivity than secondary than tertiary. Tertiary is most reactive than secondary than primary. This we should keep in mind. तर आपल्याला पहिली रिॲक्शन होती ज्याच्यामध्ये क्लोराइड्स तयार करता आले. काय तयार केले आपण? क्लोराइड्स. असंच आपण काय करू शकतो? ब्रोमाइड्स. ब्रोमाइड्स तयार करताना आपण इथं जसं HCl, इथं आपण HCl अनहायड्रस ZnCl2 वापरलं. आता आपल्याला वापरावं लागतं HBr. This HBr is unstable acid prepared in C2. In C2 means during the reaction. Reaction करत असताना ते प्रिपेअर करायचं. It is prepared by treating NaBr and concentrated H2SO4 or dilute H2SO4. NaBr and concentrated H2SO4 or dilute H2SO4 यांच्यापासून काय तयार होतं? हे HBr. आणि रिॲक्शन इथल्यासारखीच आहे. सपोज here is C2H5OH plus HBr obtained by reacting NaBr and H2SO4. It gives you C2H5Br plus H2O. तर तुम्हाला इथाइल अल्कोहोलचे इथाइल ब्रोमाइड मिळेल. तसं इथाइल आयोडाइड मिळवण्यासाठी इथं काय वापरावं लागतं? HI. HI is obtained by reacting NaI or Ki with H3PO3. सोडियम आयोडाइड और पोटॅशियम आयोडाइडला H3PO3 बरोबर रिॲक्ट आपण केलं तर इथे काय तयार होतं? HI. आणि HI जे तयार होईल त्याच्याबरोबर जर आपण रिॲक्शन केली C2H5OH तर तुम्हाला इथे मिळेल C2H5I plus
H2O. In short, you are supposed to keep in mind, in place of OH, halogen atom comes. OH च्या जागेवर कोण येतं? हॅलोजन ॲटम. HX म्हणजे तुम्ही घेऊ शकता HCl किंवा HBr किंवा HI. जेव्हा तुम्ही HCl घेता तेव्हा तुम्हाला त्याच्या जोडीला अनहायड्रस ZnCl2 घ्यावा लागतो. जेव्हा तुम्ही HBr घेता तेव्हा तो तयार घेतला जात नाही, इन सिटू प्रिपेअर केला जातो. आणि जेव्हा HI म्हणताय तेव्हा पण तो इन सिटू प्रिपेअर केला जातो. कोणत्याही रिॲक्शन मध्ये हॅलोजन ॲटम हा अल्कोहोलच्या OH ची जागा घेताना दिसतो आणि मग तुम्हाला अल्कोहोलचं कन्व्हर्जन करस्पॉन्डिंग अल्काइल हॅलाइड मध्ये होताना दिसतं. मे बी अल्काइल क्लोराइड और ब्रोमाइड और आयोडाइड. परीक्षेमध्ये विचारलं जातं, व्हॉट हॅपन्स व्हेन अल्कोहोल इज रिएक्टेड विथ Lucas reagent. You should know Lucas reagent is concentrated HCl and anhydrous ZnCl2. तर प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल या दोघांसाठी कंप्लीट लुकास रिएजंटची आवश्यकता असते. टर्शियरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त असते, त्यामुळे तिथं फक्त आपण काय घेतो? HClच घेतो. तुम्हाला तिथं काय घेण्याची गरज नाही, अनहायड्रस ZnCl2 घेण्याची गरज नाही. म्हणून इथं टर्शियरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी, हे एक लक्षात ठेवायचे. आणि HI इज ग्रेटर रिॲक्टिव्ह दॅन HBr इज ग्रेटर रिॲक्टिव्ह दॅन HCl, असं पण लक्षात ठेवायचं आहे. तर दिस रिॲक्शन we have seen is reaction of alcohol with hydrogen halide or halogen acid or HX. HX बरोबरची रिॲक्शन आपण आता पाहिलेली आहे. After this first reaction, we are going to see reaction with phosphorus, PHOS, PHOROUS, phosphorus halides. In phosphorus halides, we have to see PX3 and PX5. In this PX3, you can see PCl3 is one compound, PBr3 is another compound, and PI3 is next one. PCl3 ready वापरलं जातं, तयार असतं ते. PBr3 आणि PI3 आपण तयार करून घेतो जेव्हा रेड फॉस्फरस अँड ब्रोमीन किंवा रेड फॉस्फरस आणि आयोडीन यांची रिॲक्शन केली जाते, तेव्हा आपल्याला PBr3 किंवा काय मिळू शकतं, PI3. आणि मग PBr3 किंवा PI3 आपण इथं वापरू शकतो. हा जो PX5 आहे त्याच्यामध्ये PCl5 हे एकच कंपाऊंड विचारात घेतलं जातं. PBr5 and PI5 does not exist. म्हणून रिॲक्शन्स आपल्याला ज्या पाहायच्या आहेत त्या रिॲक्शन्स PCl3, PBr3, PI3 आणि PCl5 अशा पाहायच्या. आता तुम्ही असं पाहू शकता, सपोज हियर इज R then OH alcohol. This alcohol is reacted with say PX3. It gives us RX plus H3PO3 or POH thrice. इथं एक स्पिन आहे म्हणून तुम्हाला इकडे पण 3 यायला पाहिजे, म्हणजे किती घ्यावं लागतं, थ्राइस. हे थ्राइस घेतलं की ऑटोमॅटिक हे किती येतं, थ्राइस. म्हणून 3 अल्कोहोल मॉलिक्युल PX3 बरोबर रिॲक्ट झाले की तुम्हाला 3 RX आणि H3PO3 म्हणजेच POH थ्राइस हे कंपाऊंड मिळतं. दिस इज नथिंग बट अल्काइल हॅलाइड. Alcohol thus is converted into alkyl halide. Suppose here is C2H5OH, say reacted with PCl3, it will give us C2H5Cl plus H3PO3. This should be taken thrice, this should be taken
थ्राईस मग तुम्हाला H3PO3 हा बाय प्रोडक्ट मिळू शकेल. अल्कोहोलची मी PCl3 बरोबर केली, जेव्हा मी PBr3 बरोबर करेन तेव्हा इथं मला रेड फॉस्फरस प्लस ब्रोमीन असं लिहायचं आहे. बाकी सगळं सेम. C2H5OH reaction with PBr3 giving C2H5Br plus H3PO3. जर मी PI3 असे रिएक्शन करणार असेल तर रेड फॉस्फरस आणि इथं काय घ्यावा लागतो, आयोडीन. मग इथं घ्यावा लागतो C2H5OH 3 molecules of ethyl alcohol react with PI3, it will give you thrice of C2H5I plus of H3PO3. असे तुम्हाला जनरल रिएक्शन नंतर 1, 2, 3 रिएक्शन्स लिहिल्यावर एक अल्काइल क्लोराइड, दुसरं अल्काइल ब्रोमाइड, तिसरं अल्काइल आयोडाइड असे कंपाऊंड्स तुम्हाला मिळू शकतात. तर या रिएक्शन मध्ये आपण फॉस्फरस हॅलाइड मधला PX3 फक्त वापरला. काय वापरला? PX3. आता आपल्याला PX5 वापरायचा आहे. जेव्हा मी PX5 वापरेन तेव्हा रिएक्शन्स मध्ये थोडा चेंज होतो. काय चेंज होतोय तो तुम्ही पाहणार आहात आता. Say if I take alcohol and react it with PCl5, the product obtained are alkyl chloride. See, ROH reacts with PCl5 giving RCl plus HCl plus POCl3. हा अल्कोहोल आहे. फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबर रिएक्ट झाला, अल्काइल क्लोराइड मिळतं, HCl मिळतं आणि याला म्हटलं जातं PHOSPHORYL फॉस्फोरिल क्लोराइड और फॉस्फरस ऑक्सी ट्रायक्लोराइड. फॉस्फरस ऑक्सी ट्रायक्लोराइड असं पण त्याला म्हटलं जातं. आपण जर पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतलं रिएक्शन साठी, C2H5OH is say reacted with PCl5, it will give us C2H5Cl plus HCl plus POCl3. This is ethyl chloride. तर या दोन रिएक्शन्स आता आपण पाहिल्या. पहिली रिएक्शन होती ज्याच्यामध्ये अल्कोहोलची रिएक्शन HX बरोबर HBr HI तिघांच्या रिएक्शन्स पाहिल्या. त्यानंतर याच अल्कोहोलची रिएक्शन आपण फॉस्फरस हॅलाइड्स बरोबर केली. त्या फॉस्फरस हॅलाइड्स मध्ये PX3 आणि PX5 विचारात घेतला. PX3 मध्ये PCl3 तयार असतं, PBr3 PI3 रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन किंवा रेड फॉस्फरस आणि आयोडीन वापरून आपण तयार करू शकतो. तसं PX5 जे म्हणतो ते फॉस्फरस पेंटा हॅलाइड मध्ये फॉस्फरस पेंटा क्लोराइडच फक्त असतं, बाकीचे फॉस्फरस पेंटा ब्रोमाइड किंवा आयोडाइड डज नॉट एक्झिस्ट, हे नसतातच. मग त्यानुसार आपण रिएक्शन्स करून पाहिल्या. इथं PX3 जेव्हा वापरतो तेव्हा अल्कोहोलचे 3 मोलिक्युल्स घ्यावे लागतात, पण PX5 वापरतो तेव्हा मात्र अल्कोहोलच्या एकाच मॉलिक्यूल मध्ये रिएक्शन आपल्याला होताना दिसते. अल्काइल क्लोराइड, त्याच्यानंतर HCl आणि POCl3 असे आपल्याला प्रॉडक्ट्स मिळतात. तर ही दुसरी रिएक्शन होती अल्कोहोलची फॉस्फरस हॅलाइड बरोबरची. आणि तिसरी एक रिएक्शन आहे रिएक्शन विथ थायोनील क्लोराइड. Using thionyl chloride, it is also called as sulfonyl chloride and its formula is sulfonyl chloride and its formula is SOCl2. Reaction of alcohol with this thionyl chloride is called as Darzin's reaction.
is called as Darzan's reaction. See, this is ROH reacts with SOCl2 in presence of base pyridine. जेव्हा आपण अल्कोहोलची थायोनिल क्लोराइड बरोबर रिएक्शन करतो या पायरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये, तेव्हा इथला OH जातो, त्याच्या जागेवर यातला Cl येतो, आपल्याला मिळतो RCl, but byproducts are SO2 and HCl. These both byproducts are gases. These both byproducts are gases. They leave the reaction mixture. Hence, pure alkyl chloride is obtained in this process. या प्रोसेस मध्ये अल्काइल क्लोराइड कसं मिळतं? प्युअर मिळतं. प्युरिफिकेशन इज नॉट नेसेसरी. For example, C2H5OH say reacts with SOCl2 in presence of pyridine, it will give us C2H5Cl plus SO2 plus HCl. This is the reaction which gives ethyl alcohol into, which converts ethyl alcohol into ethyl chloride. Here, up till now, we have seen only the conversion of alcohols into alkyl halides, maybe alkyl chloride, bromide or iodide. First reaction of alcohol was with halogen acid, means with HS. In that HS we have seen HCl, HBr and HI. After that we have seen reaction of alcohols with phosphorus halides, that is phosphorus trihalide and phosphorus pentahalide. In that we have seen the different reactions. And lastly, reaction of alcohol with thionyl chloride. In this thionyl chloride, we have seen OH group of alcohol is replaced by chlorine, giving alkyl chloride. Whatever alkyl chloride obtained in this process, that is in Darzan's reaction, is pure alkyl chloride. If you have HCl, HBr, HI, then PX3, then PX5 and SOCl2 with you, तुमच्याबरोबर सगळे रिएजंट आहेत. तर आपण अल्कोहोल पासून अल्काइल क्लोराइड करताना रिएजंट प्रायोरिटीने कोणता वापरणार? तर SOCl2 वापरणार, कारण इथं जे अल्काइल क्लोराइड तयार होतं ते अल्काइल क्लोराइड आपल्याला प्युअर करावं लागत नाही. ते मिळतानाच कसं मिळतं? प्युअर अल्काइल क्लोराइड मिळतं. तर आजच्या तासामध्ये आपण एकच प्रिपरेशन मेथड विस्ताराने पाहिली आहे, तेवढी फक्त व्यवस्थित समजावून घ्या, वाचा. काही अडचण असेल तर तुम्ही मला आपल्या गुगल मीटच्या दरम्यान विचारू शकता. पहिली प्रिपरेशन मेथड आज घेतली आहे, नेक्स्ट प्रिपरेशन मेथड आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. नाउ हियर वी आर गोइंग टू स्टॉप. आफ्टर this lecture, in next lecture we will continue with next preparation methods and physical properties of alkyl halides.